आजचा होणारा पहिला सामनामध्ये एसकेएम इंडियन्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. उज्ज्वल ताटे कर्णधार आहेत. बॉलरचं नाव सागर गवळी. आजचा होणारा पहिला सामनामध्ये होणारा पहिला चेंडू सागर मार्फत आजचा होणारा पहिल्या सामन्यामध्ये होणारा पहिला चेंडू राईटम ओव्हरच्या दिशेने घेऊन येईल तो मध्ये सागर गवळी. त्याचा सामना करून श्रवण चालू करूया. सुरेख चेंडू पडताच वळला आणि वळून जात होत थेट यष्टी रक्षकाच्या हातात. सुरेख अशी गोलंदाजी सागर मार्फत. एक चेंडू 0 धावा. पॉवर प्लेचा षटकातील दुसरा चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. खेळून काढला तो कव्हरच्या दिशेला. एक धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील. 2 चेंडू 2 धावा. सूर्य कसा फटका होता. लो फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. हलक्या हाताने कव्हरच्या दिशेला फक्त दिशा दाखवली त्या चेंडूला. धाव संख्येमध्ये 2 धावांची आणि धाव संख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा सागर मारा करेल तो राईट मोरच्या दिशेने. 10 ते 12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू खेळून काढलाय तो पॉइंटच्या दिशेला. एक धाव पडून पूर्ण काढलेला आहे. धाव संख्या झाली आहे ती 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करेल तो राईट मोरच्या दिशेने. सामना करेल तो डावखोरा फलंदाज अश्विन शिवशरण. हलक्या हाताने पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला खेळून काढलेला आहे तो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला. धाव मध्ये एक धावेची भर. धाव झाली आहे ती 4 चेंडू 4 धावा. सूर्य अशी गोलंदाजी म्हणता येईल. फक्त 4 चेंडू मध्ये 4 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं. सूर्य अशी गोलंदाजी आणि गोलंदाजीवरती पुन्हा चांगलंच असं नियंत्रण म्हणता येईल. षटकातील 5वा चेंडू राईट मोरच्या दिशेने. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू एज लागलेला होता. डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा. धाव संख्या झाली आहे ती 4. 5 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सागर मारा करेल राईट मोरच्या दिशेने. सामना करेल तो श्रवण. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. सूर्य कसं गोलंदाजी म्हणतात सागर मार्फत. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 4.
बॉलर्स नेम आदित्य. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आदित्य मारा करेल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मारा करेल आदित्य राईट मोरच्या दिशेने. उलट स्वरूपाचा चेंडू होता. उलट स्वरूपाचा चेंडू होता, हुकला बॅटच्या पट्ट्यामागून. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या झाली ती 5. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करेल तो म्हणजे आदित्य. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, लो फुलटॉस खेळून काढलाय तो लॉंग ऑनच्या दिशेला. 1 धाव पळून पूर्ण. 1 धावेत समाधान. धावसंख्या वाढते ती 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, खेळून काढला तो कव्हरच्या दिशेला. 1 धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील. धावसंख्येमध्ये 2 धावेची भर. 3 चेंडू 8 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदित्य मारा करेल. सामना करेल तो अश्विन. फुल आकुल टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा आदित्य. ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू, सुरेख चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला खेळून काढलेला अश्विन यांनी. धावसंख्या झाली होती 10. 5 चेंडू 10 धावा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदित्य मारा करेल तो राईट मोरच्या दिशेने. सामना करेल तो स्टवन. पुन्हा एकदा 1 धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12. बिनबाद 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सागर.
साईनाथ क्रीडा मंडळ आयोजित NTPL सीझन 7 आजचा होणारा पहिला सामना तो म्हणजे SKM इंडियन्स वर्सेस SKM इनिंग स्टार्स. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. खेळ मैदानावरती 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12. खेळपट्टीवरती अजूनही सलामी जोडी आहे. 4-5 पावलांचा रनअप. सुरेख चेंडू पडताच वळला. ऑफ ब्रेक स्वरूपाचा चेंडू होता. निर्धावाचा चेंडू. एक चेंडू. सुरेख फटका. दोन धावा. धावेमध्ये 2 धाव्यांची भर. दोन चेंडू 14 धावा. सुरेख फटका. बॅट खाली होता चेंडू भिरकावून लावलाय तो ऑन साइडच्या दिशेला. पुन्हा एकदा खेळून काढलाय तो ऑन साइडच्या दिशेला. एक धाव पळून पूर्ण आणि एका धावेत समाधान. सुरेख असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल रुपेश द्वारा. धाव संख्येमध्ये 1 धावेची भर. धाव संख्या झाली आहे ती 15. 3 चेंडू 15 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. फुलटॉस स्वरूपाचा सुरेख गोलंदाजी. SKM इनिंग स्टार्स यांना इनिंग स्टार्स यांना अवांतर धाव भेटलेले. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 16. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. 1 धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील. आणि 3 धाव पळून पूर्ण काढलेले आहेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईस मध्ये 3 धावा पळून काढलेल्या आहेत. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल SKM इनिंग स्टार्स या संघाकडून. मैदानावरती 2 षटक 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 19. अजून एकही गडी बाद झालेला नाही. सुरेख असं फलंदाजीचं प्रदर्शन इनिंग स्टार्स यांच्याकडून. सुरेख फटका. झेल होण्याची शक्यता. झेल बाद. पहिला झटका. पहिला झटका इनिंग स्टार्स या संघाला. खेळपट्टीवरती एक नवीन विस्फोटक फलंदाज धनंजय गंगा. धाव संख्या झाली ती 19. तिसऱ्या चेंडू मधला शेवटचा चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर मारकल राईट मोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे तो. 1 धावांसाठी 1 धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील.
नवीन फलंदाज आकाश. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21 धावा, 2 गडी बाद. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हर्षदीप. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करेल हर्षदीप. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या झाली ती 22. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22. वाईट चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या पुन्हा एकदा झाली आहे ती 23. 3 षटक 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बदलले तिथे. नवीन गोलंदाज तो म्हणजे ॲलेक्स. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. 20 झालेला आहे चेंडू. 1 धाव पळून पूर्ण. दुसरी देखील आणि तिसरी देखील. सुरेख असा रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईड घोषित पंचाकडनं. धावेमध्ये 1 धावेची भर. धावसंख्या झाली आहे ती 1 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू. गोलंदाजीवरती बिलकुल ही कंट्रोल नाही आहे. गोलंदाजी खेळपट्टीच्या बाहेर चालली आहे. वाईड चेंडू घोषित. हॅलो हॅलो. मी संजय यांचं स्वागत करतो समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत कॉमेंट्रीसाठी. धन्यवाद. आपण पाहतो सोहेल मारा
काहीसं माग्र षटक म्हणता येईल अलेक्स यांच्या माध्यमातून. वारंवार सोहेल मारा होतोय, काहीसं नियंत्रण नाहीये गोलंदाजीवरती. काहीसे संघनायक उज्ज्वल थोडं चिंतेमध्ये. एक विस्फोटक फलंदाज नवीन टिळकनगरमधील धनंजय गंगा, ज्यांच्या बॅटमधनं आपण पाहतो की आकाशाला भिडणारे फटके असतात. पाहूया पुढील चेंडू अलेक्स यांच्याकडून. सुरेख कमबॅक अलेक्स यांच्या माध्यमातून. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक मोठा प्रहार करायचा होता, चेंडू काहीसा खाली राहिला. अनिकेत, काय वाटतं किती धावा जमा करू शकतात एक विस्फोटक फलंदाज? तीन षटक आणि 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 33. खूप चांगला असा स्कोर पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. खूप चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटला आपल्याला अश्विन आणि स्टवन मधून. आणि शेवटची ओव्हर खूप महागडी ठरली आहे ती एसकेएम इंडियन साठी. पुन्हा एकदा मोठा फटका, झेल होते की नाही, बॉल खाली कोणी येतंय की नाही. 2 धावा पळून पुन्हा बघा. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण, झेल ह्या बनवता आल्या पाहिजेत आणि झेल ह्या पकडता आल्या पाहिजेत. काहीशी बॅट शांत दिसते धनंजय यांच्या माध्यमातून. थोडेसे अपयशी ठरतायत, परंतु नक्कीच सगळ्यांना उत्सुकता असेल त्यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका बघायची. सोरेक अप्रतिम चांगला कमबॅक अलेक्स यांच्या माध्यमातून. टिचून गोलंदाजी, एक मोठा फलंदाजी करत असताना कोणत्याही दडपण त्यांनी आपल्या स्वतःवरती ठेवलं नाही आणि एक चांगलं गोलंदाजी, चांगल्या चेंडूची सांगता. आणि काय वाटतं अलेक्स यांची गोलंदाजी पाहून तुम्हाला? खूप चांगली अशी गोलंदाजी करतात, कारण ते काय रेग्युलर बॉलर नाही तरी पण एक गोलंदाजीवरती चांगला कमबॅक. पुन्हा एकदा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू आणि त्रिफळीची बाद. चेंडू खूप चांगलाच असा कमबॅक म्हणता येईल. 2-3 एक्स्ट्रा गेले पण त्याच्यानंतर खूप चांगला कमबॅक केला त्यांनी. एक पार्ट टाइम बॉलर असताना पण स्लॉग ओव्हर मध्ये एवढी चांगली बॉलिंग टाकणं म्हणजे खूप अवघड असतं. नक्कीच एक काहीसं दडपण असतं. एक मोठा फलंदाज जेव्हा फलंदाजी करत असतो, गोलंदाजी मार करतो, पार्ट टाइम गोलंदाजी करत असतो, तर त्याच्यावरही काहीचं दडपण होतं, परंतु दडपण जुगारलं आणि मी देखील अलेक्स आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. एक विरार परिसरातील एक नामांकित फुटबॉलपटू म्हणून अलेक्स यांच्याकडे पाहिलं जातं. फुटबॉल विश्वात देखील त्यांचं विरार, वसई, नायगाव परिसरामध्ये या परिसरामध्ये त्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून एक खेळाडू वृत्ती असलेला खेळाडू आपल्याला नवीन टिळकनगर परिसरामध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत, धावसंख्या झाली ती 35. पुन्हा एकदा वाईड चेंडू. सोहेल मारा, धावसंख्या होती ती. धावसंख्या झाली ती 36. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. खूप चांगला झाला स्कोअर त्यांनी उभा केलेला आहे. 36. अजून एक चेंडू बाकी आहे. बघू या चेंडूवर काय होतो. फुलटो स्वरूपाचा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईड चेंडू. काहीसं महागडं षटक. खूप अवांतर धावा जमा झाल्या आहेत या षटकामध्ये. एक मोठा गडी तंबूत परतल्यानंतर काहीसं नियंत्रण पुन्हा एकदा त्यांचं डगमगतंय आणि त्यांना पुन्हा एकदा चांगला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. सतीश, जे स्वतः एक संघमालक आहे, गेमिंग स्टार या संघाचे, स्वतः खेळपट्टीचा ताबा घेतला आहे, बॅट त्यांच्या हातामध्ये आहे. सोरेक फटका झेल होते की नाही? सोरेक झेल. सतीश यांना तंबूत परतावा लागेल. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37 धावा झालेल्या आहेत आणि 38 रन्सचा टार्गेट. सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल एसकेएम इनिंग स्टार्स या संघाकडून. एक मोठी धावसंख्या त्यांचा पाठलाग करायचा एसकेएम इंडियन संघाला. एसकेएम इंडियनच्या ताफ्यात देखील सागर पवार, हर्षू असे चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत. यानंतरचा होणारा सामना एसकेएम रायडर्स विरुद्ध एसकेएम वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की टॉस का बॉस इथे हजर राहायचंय, जेणेकरून आपल्याला नाणेफेकीचा कौल करता येईल. तर मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी
नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं. मी उपस्थित टॉस्को बॉक्सवरती जे खेळाडू असतील तर त्यांना विनंती करतो की थोडंसं आपण तिथला परिसर मोकळा करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना एसके वॉरियर्स विरुद्ध एसके रायडर्स. दोन्ही बलाढ्य संघ, एकीकडे सुशील कांबळे तर एकीकडे राहुल जगताप. दोन्ही संघामध्ये बलाढ्य खेळाडू. नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघ मालकांना विनंती करतो तसेच संघ नायकांना विनंती करतो की या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. मी रोहित ताटे यांना विनंती करतो की नाणेफेकीच्या कौलासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचे. तब्बल 38 धावांचा पाठलाग करायचा एसकेएम इंडियनच्या संघाला. नाणेफेकीचा कौल होतो. या ठिकाणी दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी, एकीकडे रायडर्स तर एकीकडे वॉरियर्स. दोन्ही संघांना शुभेच्छा. आनंद यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही पण संघाचे कर्णधार या ठिकाणी हॅलो उपस्थित. सतीश यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवावं. तसंच उज्ज्वल ताटे यांनाही विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आपली सलामी जोडी मैदानात पाठवावी. विजय होण्यासाठी तब्बल 38 धावांची गरज. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे ह्या धावाचा पाठलाग केला जातोय. एकीकडे सागर पवार, एकीकडे अश्विन, एकीकडे श्रवण तर एकीकडे हर्षू. असे एक बलाढ्य फळी या दोन्ही खेळाडू, या दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर पुढील 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात लवकरात लवकर पाठवून द्यायची. नाणेफेकीचा कौल होतोय तो एसके वॉरियर्स विरुद्ध एसकेएम रायडर्स. रोहित ताटे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. हॅलो सतीश लवकरात लवकर प्लीज आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की या ठिकाणी एसकेएम रायडर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नक्कीच्या दोन्ही संघांना मी माझ्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. राहुल, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय करायचा निर्णय घेतला तुम्ही? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, छोट्या टोटलमध्ये डिफेंड करायचा प्रयत्न करू, तेवढाच प्रयत्न असेल आमच्या संघाचा. धन्यवाद राहुल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुशील नाणेफेकीचा कौल हरला आणि आमंत्रित केलं तुम्हाला फलंदाजीसाठी. काय गेम प्लॅन असेल तुमच्या संघासाठी? तुम्ही कशा प्रकारे तयारी केली आहे? सिंपल आपलं बेसिक क्रिकेट खेळायचं इकडे. आपण या ग्राउंडवरती कालांतरपणे खेळत आलेलो आहोत आणि आपल्याला ह्या ग्राउंडची रचना माहिती आहे.
तर माझ्या जेवढे पण खेळाडू असतील त्यांना मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपला बेसिक क्रिकेट खेळा, एक चांगला स्कोर द्या, समोरच्या फलंदाजाला किंवा समोरच्या टीमला मेहनत करून जिंकून द्या. दोन्ही पण संघाला शुभेच्छा. मॅचकडे वळूया. दुसऱ्या डावातील पहिलं षटक घेऊन येतोय तो पुरण. आणि काय सांगशील या गोलंदाजाविषयी? खूप चांगली अशी गोलंदाजी करतात पुरण. काय गेले सीझन्स आपण त्यांना SKM इंडियन्स संघामधून खेळताना बघितलं आणि आज त्यांना SKM इंडियन्सच्या बॅट्समन ना बॉलिंग टाकताना बघतोय. खूप चांगलं असं खूपच चांगली अशी गोलंदाजी करतात. 10-12 पावलांचा रनअप. नक्कीच पॉवर प्ले स्वरूपाचं षटक असेल. एक विस्फोटक फलंदाज, एक डावखुरा फलंदाज सागर पवार डावाची सुरुवात करते. डावखुरा फलंदाज स्वैर मारा, अवांतर धाव. मी एल-टीम यांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचंय. माझे सहकारी समालोचक एल-टीम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. यानंतर पुढचं समालोचन आपल्याला अनिकेत वाघमारे आणि एल-टीम यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. धन्यवाद. हेलो, थैंक यू संजय. अब ये एक नो बॉल और डिक्लेयर जोन पर जाते हुए 2 रन मिलेगा और स्कोर यहाँ पर अब बढ़ता हुआ 3 रन. हेलो चेक. ना काका बता. मैं स्वागत करूंगा मेरे दोस्त एक रन यहाँ पर अब डिक्लेयर जोन पर जाते हुए डिक्लेयर 1 रन. फुलटॉस स्वरूप का ये बॉलिंग यहाँ पर. लाइन और लाइन पकड़ना होगा पूरन को. क्या कहेंगे अनिकेत? अब ये इक्वेशन, क्योंकि आप जानते हैं कि ये दोनों और ये स्कोर डिफिकल्ट तो मैं नहीं कहूँगा, मगर अगर सूझबूझ से खेला जाए, सिंगल डबल्स पे ध्यान दिया जाए और बेसिक क्रिकेट अगर रखें तो ये इजी चेज होगा. खरंच एल-टीम काहीचं सोपं आणि काहीचं अवघड असं समीकरण, पण चांगला स्टार्ट भेटलाय तो SKM इंडियन्सना. 1 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडने मारा करतोय आणि सुरेख चेंडू पुन्हा एकदा हुकलाय तो बॅटच्या पट्ट्यामधून आणि एक धाव पडून पूर्ण चोरटी धाव म्हणता येईल. यहाँ पर बाय स्वरूप मध्ये 1 धाव. धाव संख्या झाली होती 5. 2 चेंडू 5 धावा. यहाँ पर अगर देखें तो एक चांस रनआउट का हो सकता था. एक बड़ी विकेट, एक बड़ी मछली जाल में फंस सकती थी सागर पवार के नाम से, क्योंकि मगर जैक जैसे कि जो एक एक्सपीरियंस कैंडिडेट है यहाँ पर सूझबूझ दिखा है वहाँ पर. और इस पावर प्ले में कितना मैक्स टू मैक्स करेंगे वही SKM इंडियंस देखेंगे. और ये कवर्स के ऊपर खेल दिया है. क्या कैच हो सकता है? नहीं. यहाँ पर 2 रन लेने में कामयाब यहाँ पर दोनों बैट्समैन. तीन षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 7. चांगलाच असा स्टार्ट म्हणता येईल SKM इंडियन्स कडून. सुरेख चेंडू होता, शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. तो पॉवर प्लेला उडवत तो त्यांनी कव्हरच्या दिशेला मारला. पुन्हा एकदा सुरेख फटका. 1 धाव पडून पूर्ण आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. हम लोग 2 धावेची भर. एम्पायर ने यहाँ पर एक डिक्लेयर जोन पर जाते हुए 2 रन का इशारा दिखाया. यहाँ पर
यही चाहिए अनिकेत, अगर ये सूझबूझ अगर वो पावर प्ले अगर मैक्स टू मैक्स रन अगर कंप्लीट करे जो वो कर रहे हैं हर्षदीप और सागर पवार, दोनों एक इम्पोर्टेंट कैंडिडेट एसकेएम इंडियंस के ओपनिंग पैर्स यहाँ पर आए हैं। और यहाँ पर एक मैं अगर सूझबूझ अगर मैं सोचूं तो एसकेएम इंडियंस के उज्जवल ताटे ने हर्षदीप को एक बड़ा अपॉर्चुनिटी दिया यहाँ पर फ्री माइंडली खेलने के लिए दिया, और वहाँ पर सागर दूसरे ओवर पे एक रन मशीन और रन चेजर के नाम से उन्हें जाना जाता है, और स्कोर अब बढ़ता हुआ है। धाव संख्या झाली होती 9, 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. अगेन मिस चांस बाय जैक. बड़ी विकेट बड़ी मछली यहाँ पर हर्षदीप के यहाँ पर जा सकता है। वहां पर एक ब्रिलियंट स्टॉप में कहूंगा सतीश सॅन्टा उनके द्वारा मॅच बॉल कमिटीला विनंती करतो मॅच बॉल आतमध्ये देण्यात येईल. पंच मैच बॉल लेना है, यहाँ पर ग्राउंड पे आ चुके हैं यहाँ पर मैच बॉल। चलिए धाव संख्या झाली होती 9, 5 चेंडू 9 धावा. चांगला असं स्टार्ट म्हणता येईल. खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी होती हर्षदीपला परत एकदा तंबूत पाठवण्याची, पण ती हुकली आहे. बघू पुढचा चेंडू. सुरेख फटका. वडा बॅटिंग. क्या ये तीसरे रन की कोशिश होगी? नहीं, वहां पर नकारा है हर्षदीप ने और 2 रन से समाधान मानना पड़ेगा दोनों बैट्समैन को। स्कोर बढ़ता हुआ 11 रन 1 ओवर इस पावर प्ले की समाप्ति के बाद। क्या कहेंगे अनिकेत? अब कहीं इक्वेशन जो वो चाहते थे एसकेएम इंडियंस को एक ब्रिलियंट स्टार्ट मिल चुका है यहाँ पर। उज्ज्वल ताटे यांनी प्लीज आपला 12वा खिलाडू पाठवावा. मैं हर एक ओनर्स और जो कैप्टन से उन्हें गुजारिश करूंगा कि अगर आप अपने कोई भी 12वां प्लेयर को अगर अंदर भेज रहे हैं तो पहले एम्पायर्स का परमिशन लेने के बाद उन्हें अलाउ किया जाए. एम्पायर्स प्लीज नोट दिस पॉइंट्स, क्योंकि हर ओवर के बाद ये एक रुकावट ना हो सके. अगर आपको बैट चेंज या आप अगर ड्रिंक्स ला रहे तो प्लीज आप एम्पायर्स का परमिशन लेने के बाद आपको अंदर आना है. थैंक यू. एक षटक समाप्तीनंतर बॉल नेमस्टावन. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 11. पॉवर प्लेयरचा खेळ संपताना सुरेख चेंडू खेळून काढण्यात कव्हरच्या दिशेला 1 धाव पळून पूर्ण एका धावेत समाधान. धाव संख्येमध्ये 1 धावेची भर. धाव संख्या झाली होती 12. 1 चेंडू 12 धावा. 12 रन हो चुके हैं यहाँ पर. पहली गेंद श्रवण फुल लेंथ की गेंद वहां पर एक और ये बड़ा प्रहार और ये मैक्सिमम ऑफ द फर्स्ट 6 ऑफ दिस टूर्नामेंट NPPL सीजन 7 का पहला 6. बॉल गया है सीमा रेषा पार. 6 धावा. काय सांगतील अनिकेत या प्रहार बद्दल? एक षटक
2 धावसंख्या झाली ती 18. एसकेएम इंडियन्सचा चांगलाच असा स्टार्ट आणि हर्षदीप यांची खूपच चांगली अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. पॉवर प्लेच्या ह्याच्यामध्ये ती 2 रनचे शॉट मारून त्यांनी 11 या धावसंख्यावरती पोहोचवलं आणि एक स्ट्रेट 6 आता पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी आणि चांगला असा फटका पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेला. एक धाव पळून पूर्ण, दुसरी देखील धाव पळून पूर्ण. खूप चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट. मैं वही कह रहा था आपसे कि यहाँ पर काफी एक्साइटमेंट यहाँ पर देखा जा रहा है. एसकेएम इंडियंस के काफी प्लेयर्स और उनके वेल विशर्स और स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 20 रन. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये होता पण हलक्या हाताने खेळून काढलेला. एक धाव पळून पूर्ण. देखिए कैसे चतुराई भरा है और रन चुराना चाहते थे सागर पवार. ये इसी चीज के लिए इन्हें माना जाता है कि आप अगर देखें कुछ एक अगर मिसफील्ड हुआ प्लेयर से तो वो दूसरे रन के लिए एक चीता की तरह रेडी. और मगर हर्षदीप ने वहां पर उन्हें उनका एक्चुअली मेरे ख्याल से ध्यान नहीं था वो बॉल के ओवर उनका ध्यान और उन्होंने वो मिस किया रन. मगर यहाँ पर कंफर्टेबल एक सिंगल चुराने में कामयाब. वहां पर श्रवण का एक प्रयास था वहां पर रनआउट ले सके. जैक को थ्रो किया मगर वहां पर कंफर्टेबली सागर आ चुके थे. और स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 21 रन. और ये जो टारगेट है 39 का अब थोड़ा डोलता हुआ यहाँ पर एसकेएम इनिंग स्टार्स के हाथों से. और कम बैक. What a comeback by श्रवण. क्या कहोगे आप अनिकेत इस गेंद के बारे में? व्हाट ब्रिलियंट डिलीवरी. बहुत ही अच्छी गेंद. खूप चांगला जसा चेंडू होता. कुठल्याही स्वरूपाचा चेंडू होता. ऍक्च्युली त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची काही गरज नव्हती तरी पण तो चेंडू बॅटच्या पट्ट्यामधून हुकला आणि यष्टीला आदळला. पहिलाच विकेट सागरच्या स्वरूपात. मैं यहाँ पर स्वागत करूंगा अरुण सेल्वन 1 to go इनका. थैंक यू सर फॉर ज्वाइनिंग अस इन दिस नाइट टूर्नामेंट NTPL सीजन 7. अच्छा एक गेंद वहां पर एक ब्रिलियंट डिलीवरी में कहूंगा और बोल्ड स्वरूप में आउट होते हुए सागर पवार. अब जिम्मेदारियां लेने के लिए आदित्य न्यू बैट्समैन एसकेएम इंडियंस के लिए. ओहो ब्रिलियंट काम एंड कंपोज सिंगल चुराते हुए आदि. एक षटकार आला पण तो चांगलाच कमबॅक पर श्रवण यांनी केला. आप सबकी निगाहें होंगी कि ये 2 ओवर के बाद अब तीसरे ओव्हर षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 रन हो चुके हैं. यहाँ पर 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन. अब इक्वेशन यहाँ पर अनिकेत बदलता हुआ 12 गेंदे और 16 रन की जरूरत. आदि और हर्षदीप बैटिंग मार्क पर और वहां पर अब नया एक ट्रम्प कार्ड जो कि सतीश उन्होंने अपने एक आइकन प्लेयर अश्विन को यहाँ पर लाया तीसरी ओवर को लेकर. और वो माने जाते हैं इस करंट सिचुएशन में अपनी टीम को जिताने के लिए उनको एक ब्रिलियंट स्पेल डालना होगा. और अश्विन अपनी पहली ओवर लेकर और इस इनिंग की तीसरी ओवर अश्विन लेकर उन्हें
सामना करेंगे आदित्य। पहली गेंद और उसे दंडित करते हुए एम्पायर एक वाइड। जैसा मैं अनिकेत कह रहा था कि इक्वेशन यहाँ पर बदलते हुए सिंगल डबल्स का गेम वहां पर लाग चुके हैं। यहाँ पर 12 गेंदे 15 रन की जरूरत है और ब्रिलियंट डिलीवरी वहां पे सिंगल चुरा लिया यहाँ पर दोनों बैट्समैन ने, आदित्य और हर्षदीप। आदित्य इज वेल नोन फॉर इज रनिंग बिटवीन द विकेट्स। अगर आप उन्हें एक मौका अगर दे दें तो वो सिंगल का डबल, डबल का 3 करने में वो कभी नहीं चुकेंगे। ये हमने देखा है, कई सालों से ये इस ग्राउंड में खेल रहे हैं और जानते हैं किस गैप्स में और किस एरिया में रन्स बटोर सकते हैं। चलिए, ब्रिलियंट एक क्विक डिलीवरी और उसे इजीली खेल दिया हर्षदीप ने। यहाँ पर ध्यान देना होगा क्योंकि ये दोनों भी क्विक है, रनिंग बिटवीन द विकेट। रोहित सतीश का कह रहे अपने प्लेयर से एक कि थोड़ा आपको क्विक होना होगा क्योंकि सिंगल डबल से ही इसे रोकना होगा और विकेट का पता यहाँ पर जरूरी हो गया है। अश्विन अपनी तीसरी गेंद और पॉइंट के वहां पर खेल दिया। यहाँ पर रिंकू वहां पर मौजूद, सिंगल लेने में कामयाब आदित्य। चलिए, इक्वेशंस यहाँ पर पहली गेंद पर वाइड, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद पर सिंगल चुरा लिया और स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 26 रन 26। चाहिए ना 39 टू विन है क्या 38 है वो कौन बोल रहा है 38 रन्स का ये टारगेट और उसे अब वापस से एक चिकी रन में चुरा लिया हर्षदीप ने यहाँ पर और सिंगल से रन बढ़ता हुआ 27 रन। अब जरूरत है यहाँ पर 11 रन की। आखिरी के 2 गेंद अश्विन को यहाँ पर एक स्पेल, एक ब्रिलियंट स्पेल खत्म करना होगा। यहाँ पर एक विकेट का पतंग जरूरी होता हुआ क्योंकि सिंगल्स इजीली मिल रहे हैं और प्रेशर पूरा ऑपोजिट टीम में एसकेएम इनिंग स्टार्स पर। ओहो, वही एक अच्छा प्रहार लेग साइड में जानने और यहाँ पर मिसफील्ड पे डबल रन चुरा लिया हर्षदीप ने। इस समय हर्षदीप क्विक थे मगर आदि थोड़े लड़खड़ा है वहां पर दूसरे रन की क्योंकि वो जानते हैं कि श्रवण का थ्रो अच्छा है वहां पर और उन्होंने उस हिसाब से उन्हें पीछे भेजने की कोशिश की थी मगर हर्षदीप वहां पर एक चतुराई बताते हुए 2 रन चुराने में कामयाब। स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 29 रन, 5 गेंदों के बाद 29 रन। सात गेंदे और रन चाहिए 9 रन जीतने के लिए। इक्वेशन पूरी तरह से कंट्रोल में एसकेएम इंडियंस एंड वाइड और यहाँ पर एम्पायर का 1 बाउंस का इशारा बॉलर को। 5 गेंदे और स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 30 रन। What a shot और मिसफील्ड, ये आपको भारी पड़ेगा। 2 रन और तीसरी रन चुराने में कामयाब आदित्य और ये बॉडी लैंग्वेज आपको दिखा रहा है कि और डिक्लेयर जोन पर जाते हुए टोटल रन्स मिलेंगे 5। थैंक यू एम्पायर। 5 रन मिले यहाँ पर, 4 रन भाग के और एक जो ओवर जो डिक्लेयर जोन पर गया ये गेंद और स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 35 रन। अब 6 गेंदे और 3 रन की जरूरत जीतने के लिए। जैसे मैंने कहा था
35 रन हो चुके हैं, ओवर हो चुका है। जीतने के लिए 3 रन की जरूरत है अब। कहा था ये गेम और कहा चेंज हो गया अनिकेत, आप देख सकते हैं। मैंने आपको कहा था कि एक अच्छे एक बेसिक क्रिकेट जैसे कि सिंगल डबल्स पे ध्यान दिया हर्षदीप और सागर पवार ने, फिर एक बड़ा प्रहार हर्षदीप ने कहा आप लगाएंगे। उसके बाद आप देखते हैं आदित्य और हर्षदीप ने सिंगल डबल्स पे ये इक्वेशन इतना क्लोज कर दिया कि अब चाहिए 6 गेंदे 3 रन, मगर नथिंग इज इम्पॉसिबल। अब रिंकू की पहली गेंद और भिरका दिया इसे सीमा रेशा पार, 6 धावा। मैच हैज बीन कंप्लीटेड एंड what an knock by हर्षदीप, a superb blow. प्लीज मैदानात येऊ नका, प्लेयर लोक येतील तिकडे प्लीज. बड़ा प्रहार किया यहाँ पर 6 गेंदों में चाहिए तो 3 रन और पहली ही गेंद पर बड़ा प्रहार करके मैच कंप्लीट किया हर्षदीप ने अपनी टीम के लिए। काहीतरी सोपं आणि काहीचं अवघड असं समीकरण होतं. खूप चांगला असा स्कोअर त्यांनी उभा केला होता. 38 धावा 4 षटक, पण हा चेस झालेला आहे 3.1 ओव्हर्स मध्ये. खूप चांगला असा फलंदाजीचं प्रदर्शन एसकेएम इंडियन्स द्वारा, आणि कॉंग्रॅच्युलेशन उज्ज्वल ताटे फॉर विनिंग फर्स्ट मैच. यही मैं कह रहा था कि भले आप स्कोर बड़ा खड़ा करें, मगर उसे चेज करने के लिए जो स्ट्रैटेजी जो उज्ज्वल ताटे ने अपने प्लेयर्स पे बताया, एक भरोसा बताया, एक हर्षदीप एक न्यू ओपनिंग पैर में वहां पर वो उन्होंने उनको चांस दिया और उन्होंने उस चांस का सोना किया। और उसी तरह सागर पवार ने एक अच्छा स्पेल डाला था। और सागर आप देखें तो सबसे ब्रिलियंट और सबसे एक क्रूशियल ओवर जो सागर गौली इन्होंने अपने एसकेएम इंडियंस को स्टार्ट दिया था पावर प्ले में, उसे जरूर नोट किया जाएगा ऑर्गेनाइजर्स के द्वारा। और अब हम बढ़ेंगे दूसरी मैच की ओर, जो है एसकेएम राइडर्स वर्सेस एसकेएम वॉरियर्स। एक तरफ है विशाल तोतला एंड राहुल कंपनी वर्सेस सुशील एंड अजिंक्य। ये दोनों के बीच में का एक सामना, एक कड़ा मुकाबला और एक ब्रिलियंट मैच अभी देखने के मिल सकता है, क्योंकि दोनों ओवर में यंगस्टर्स और एक्सपीरियंस कैंडिडेट दोनों हैं। तो मैं गुजारिश करूंगा एसकेएम इनिंग स्टार्स को, प्लीज वी आर गेटिंग लेट ऑन दिस शेड्यूल, बिकॉज जो पहली मैच शुरू होनी चाहिए थी उससे हम लोग काफी डिले हैं। और एसकेएम राइडर्स ने टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया है, और दैट विल बी लीडिंग फ्रॉम माय चाइल्डहुड फ्रेंड मैं कहूँगा राहुल जगताप, और मेरे कैप्टन